आधी स्वतःचं घर घ्यावं की SIP चालू करावी या विषयावर भरपूर कॉन्टेंट क्रिएट झालेलं आहे. पण त्या कॉन्टेंटमध्ये जे सांगितलं जातं आणि मी जे सांगणार आहे ते एक्झॅक्टली अपोजिट आहे. माझं असं ओपिनियन आहे की SIP वगैरे या सगळ्या गोष्टी नंतर होऊ शकतील. पण जर तुम्हाला स्वतःला राहण्यासाठी घर घ्यायचं असेल, सध्या तुम्ही रेंटवर राहताय आणि स्वतःला राहण्यासाठी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल, तर सगळ्यात आधी तुम्ही घर घेण्यासाठी पैसे साठवा, जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करा, जेणेकरून EMI कमी होईल आणि लवकरात लवकर स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट व्हा. एकदा तुमचं स्वतःचं घर झालं की स्टॅबिलिटी येते. एकदा स्टॅबिलिटी आली की मग EMI चालू झाल्यावर एक 3 ते 5 वर्ष त्रास होतो, पण त्याच्यानंतर इन्कम वाढतो, EMI तेवढाच राहतो किंवा EMI कमी होतो जर इंटरेस्ट रेट कमी झाले. मग तुमच्याकडे एक इन्व्हेस्टेबल सरप्लस राहतं, जे खरोखर लॉंग टर्मसाठी असतं आणि त्याची प्रेडिक्टॅबिलिटी खूप हाय असते. मग त्या पॉईंटला जर तुम्ही SIP चालू केली, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला एक पीस ऑफ माइंड पण राहील आणि पूर्णपणे वेल्थ क्रिएशनवर फोकसही करता येईल. बरेच लोक असं म्हणतात की आधी SIP करा, पैसे साठवा, 10, 15, 20 वर्षांनी मग घर घ्या. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे लोक हे बोलतात ना, ते स्वतःच्या घरात ड्युप्लेक्समध्ये 3, 4, 5 BHK मध्ये बसून व्हिडिओ शूट करत असतात आणि रेंटेड घरामध्ये राहण्याचं दुःख काय असतं हे कदाचित त्यांना माहिती नाही. त्यामुळे ते बोलणं खूप सोपं आहे. तर माझं असं मत आहे की आपलं स्वतःचं घर असणं गरजेचं आहे. कारण का, की आजची जी वेळ आहे त्या वेळेला किंमत आहे. म्हणजे शेवटी काय बेसिक्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आपण जे काही पैसे कमवतो, इन्व्हेस्टमेंट करतो, त्याचा बेसिक पर्पज हा आहे की आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला. आणि एक रात्री झोपताना आपल्याला पीस ऑफ माइंड पाहिजे. तर रेंटच्या घरामध्ये ते होऊ शकत नाही. शेवटी कितीही काही केलं तरी ते स्वतःचं घर नसतं आणि रेंट हा एक एक्सपेन्स असतो. व्हेअरएज EMI हा आपल्याला माहिती आहे की तो 20-30 वर्षासाठीच आहे आणि एकदा EMI संपला की जी काही प्रॉपर्टी आहे ती पूर्ण आपल्या नावावर होणार आहे. आता हे झालं जर घर स्वतःला राहण्यासाठी घ्यायचं असेल तर. तर त्या केसमध्ये मी सांगितलं की SIP करू नका, आधी घर घ्या मग SIP करा. व्हेअरएज जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही काही घर घेण्याचा किंवा रिअल इस्टेटमध्ये पैसे टाकण्याचा विचार करत असाल, तर माझं असं मत आहे की बिलकुल पैसे टाकू नका. त्या केसमध्ये पूर्णपणे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट्स असतील, बॉन्ड्स असतील, म्युच्युअल फंड्स असतील, SIP असेल, HWP असेल किंवा स्टॉक्स असेल किंवा स्विंग ट्रेडिंग असेल. तर अशा वेगवेगळ्या जे काही ऑप्शन्स आपल्याकडे आहेत, तर या ऑप्शन्सच्या मदतीने तुम्ही वेल्थ क्रिएट करा आणि जे काही तुम्हाला राहण्यासाठी घर आहे किंवा ऑफिस आहे तेवढे फक्त प्रॉपर्टी ठेवा. बाकी सगळे पैसे तुम्ही बाकीचे गोल्ड, सिल्वर किंवा बाकी मी जे ॲसेट्स म्हणलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्सिफाय करू शकता.